नमस्कार, मी प्रणिता दत्तू ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर मी आज चाललेली आहे वड्यातल्या गणपतीला, म्हणजे सोनाराच्या गणपतीला, गणपती बाप्पा मोरया. तर मी पूजेला जाताना काय काय साहित्य घेतलेलं आहे, हा छोटासा साहित्याची थाळी मी तुमच्यासमोर शेअर करते. डाळिंब, खोबरं, खोबऱ्याची वाटी, गूळ, म्हणजे सगळं असं दुर्वा, जास्वंदीची फुलं सगळं घेतलं आणि मी आणि बाबा दोघंजण मिळून गणपती बाप्पाची पूजा करायला चाललेलो होतो. तर वाटेत हे बघा, पावसाळ्याच्या दिवसात आमच्या इकडं कोल्हापूरवरून मेंढरे येतात आणि जिथं जायचं होतं त्या रस्त्याने व्हिडिओ काढला मी. आणि फायनली ज्या गणपतीपाशी जायचं होतं, हा रानात आहे गणपती. तर ह्या गणपतीपाशी आम्ही आलेलो आहे. तर ह्याला 17-18 पायऱ्या चढून वर जावं लागते, खूप उंचावर असा गणपती आहे. आणि आम्ही गणपती ची पूजा करायला आलेलो आहे. ह्या गणपतीची पूजा करायची राहिली होती, संकष्टीला पण मी गेलेली नव्हती. तर पूजा करताना आज मला सगळं साहित्य भेटलं. दुर्वा भेटले, 21 दुर्वा भेटल्या, आगाडा भेटला, नारळ भेटला, परत खोबऱ्याची वाटी तर मी घरातूनच घेऊन गेले होते. गुळाचा खडा, अगरबत्ती, हळदी कुंकू, पाणी, 1 रुपयाचं नाणं, डाळिंब तर मी कालच सोमवारच्या बाजारातून विकत आणलं होतं. आणि डाळिंब गणपतीला खूप खूप आवडतं, त्यासाठी डाळिंब पण मी पूजेसाठी घेऊन गेलेली. विड्याचं पान पण भेटलं, म्हणजेच खायचं पान पण पूजेला लागतं, ते पण मी घेऊन गेलेली होती. आणि सुपारी पण मी घेऊन गेलेली होती. आणि एक 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 करून असं पूजा करायला सुरुवात केली. आणि गणपतीचं तोंड उत्तरेला आहे, त्यासाठी मग म्हटलं की तसं बरोबर नाही वाटत, आपलं तोंड दक्षिणेला होतं आहे, म्हणून पूर्वेला असं मांडी घालून व्यवस्थित बसले. आणि मंदिराचा दरवाजा पण बंद होता, त्यासाठी म्हटलं चला की पूर्वेलाच तोंड करून बसूया. वारं खूप होतं, त्यामुळं अगरबत्ती काय पेटायला तयार नव्हती. आणि तरी पण मी प्रयत्न करून करून अगरबत्ती लावली. म्हणजे सगळंच व्यवस्थित अशी पूजा केली. पाण्याची बाटली पण मी घरातूनच घेऊन गेली होती. आणि नंतर अगरबत्ती ओवाळून घेतली. आरतीचं ताट काही तिथं नेणं शक्य नव्हतं, तरी पण मी अगरबत्ती नेलेली, ती 5 वेळा ओवाळून घेतली. फुलं वाहिली, दुर्वा ठेवली, केळीचं फळ देवाला नैवेद्य म्हणून ठेवलं, डाळिंब ठेवलं. आणि आतमध्येच तिथं ताटामध्ये अगरबत्ती पण ठेवून घेतली. आणि त्यानंतर मग चला म्हटलं की बाबांनी सांगितलं की नारळ फोडून घे. तर 3 वेळा नारळ फिरवून घेतला मी. आणि बघा, इथंच मला गणपती बाप्पा पावलेले आहेत, त्यातलं पाणी देवाला व्हा म्हणले बाबा. आणि 2-3 वेळा नारळ फोडला, तो काय फुटायला तयारच नव्हता. बाबांना मी पाणी दिलं, तर बाबा म्हणले की पाणी थोडं खरट लागते. नंतर मी पण प्रसाद म्हणून पाणी घेतलं, तर थोडंसं खरट लागत होतं. नंतर नारळ अजून एकदा दोनदा नारळ फोडला मी. आणि तर बघा, हा नारळ पावलेला आहे. नारळ आज गणपतीसमोर माझा नारळ पावला. आणि तसाच नारळ मी ठेवला गणपतीसमोर, पाया पडले आणि मनातली इच्छा व्यक्त केल्या. आणि बाबांना म्हटलं की आता नारळ तर पावलेला आहे, तर हा धरा गुळाचा खडा. बाबांनी गुळाचा खडा घेतला. बाबांना माझ्यासोबत होते, त्यामुळं बाबांना पण नाम वडला. आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर थोडंसं आवारात फिरले, मंदिराला व्यवस्थित 5 वेळा फेरी मारली, देवाच्या पाया पडले. आणि त्यानंतर मग पूजा केलेलं थोडंसं व्हिडिओ काढलं. साधा सोपा आणि सुंदर व्हिडिओ काढलेला आहे. मला गणपतीची पूजा करायला सर्व साहित्य भेटलं होतं. नमस्कार, ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर हा आहे आमच्या सोनाराच्या वाड्यातील मोठा गणपती, उगम पावलेला गणपती आहे. आता सध्या मंदिराला कुलूप लावलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं, कारण इथलं वातावरण आणि झाडं झुडपं बघून असं मन प्रसन्न होऊन जातं. बाकी इतर देवळामध्ये जेवढं मन शांत होत नाही, तेवढं मला इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. तर हा आहे
आमच्या सोनाराच्या वडातील खूप मोठा 5 फुटी असा गणपती आणि इथलं वातावरण पण दाखवते, मंदिर पण दाखवते तुम्हाला. तर हे बघा, सुंदर असं गणपतीचं मंदिर आणि खूप मोठा असा परिसर आहे हा आणि कंपाऊंड वगैरे खूप छान केले. आणि सोनार सोनार का म्हणतात, कारण त्यांचं सोन्याचं दुकान असल्यामुळं त्यांना सोनार म्हणतात. तर हे बघा, त्यांनी मका इकडं खाली लावले आणि हे खूप उंचावर आहे, कमीत कमी 10 फूट उंचावर असं मंदिर बांधलेलं आहे. आणि आजूबाजूला खूप छान अशी सुंदर चिंचची झाडं, परत फुलाची झाडं लावलेली आहेत. हे बघा, हे पण लिंबाचं झाड आहे आणि इतकं शांत आणि छान वाटतं ह्या मंदिरात. हा गणपती जवळजवळ 5 फुटी दगडामध्ये कोरलेला हा गणपती आहे. आणि मला ह्या गणपतीला आल्याशिवाय असं मन प्रसन्न होत नाही. मी आवर्जून ह्या गणपतीला येते. आमच्या घरापासून जवळच हा गणपती आहे, एक 2-4 किलोमीटर. आणि ही बघा, मोगऱ्याची झाडं, हे प्राजक्ताचं झाड आणि इथं बघा किती मोठं झाड आहे हे. तर हे आहे मोठं झाड, फुलाचंच आहे आणि खूप छान वाटतंय, खूप शांत वाटतंय इथं आल्यानंतर. तर बाबांना पण म्हटलं चला आपण दोघं गणपतीला जाऊया. खूप दिवस झालं माझी इच्छा होती की गणपतीला जायचं. 1.5 वर्ष झालं मी इकडं काय आली नव्हती, मला कोण घेऊन येत नव्हतं, कारण इथलं वातावरण, इकडं गर्दी वगैरे जास्त नसती, मग सोबत कोण नसतं, म्हणून मी बाबांना घेऊन आले. आणि खूप छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं, शांत वाटलं माझ्या गणपती बाप्पांना बघून. आणि बघा कसा वाटतंय हा गणपती. गणपती बाप्पा मोरया. खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटते मला इथं आल्यानंतर. आणि माझ्या सगळ्या इच्छा, ह्या गणूपाशी जेवढ्या इच्छा व्यक्त केल्यात तेवढ्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्यात. मंदिर उघडं असतं तर मी पूर्ण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं असतं, पण आता मंदिर बंद आहे. पण पूर्ण असा एकाच दगडामधील हा गणपती खूप मोठा आहे आणि पावणारा गणपती, नवसाला पावणारा गणपती आहे हा. आता तर गणपती दर्शन झालेले आहे आणि इथनं जाण्याची इच्छा काय होत नाही. बघा, खूप मोठं झाड आहे आणि इकडं पिंपळाचं झाड आहे. आणि ह्या पायऱ्या मी येताना काय व्हिडिओ काढलेलं नव्हतं. आणि ह्या पायऱ्या 10-12 पायऱ्या असतील कमीत कमी. आणि बाबा ह्या झाडाच्या शेंगा लावण्यासाठी घ्या लागलेल्या आहेत. आणि हे बघा, कोरीव दगड इकडं आणि किती उंचावर असं छान आहे. थंडगार असं पावसाळी वातावरण आहे, खूप छान वाटते, खूप गार वाटते. इकडं हिरवागार ऊस, म्हणजे सगळीकडे बागत आहे, शेती आहे आणि मध्येच गणपती बाप्पांचं मंदिर आहे. त्यामुळे अतिशय प्रसन्न, अतिशय सुंदर वाटतं ह्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर. गणपती बाप्पांचं तर दर्शन झालेलं आहे. आता थोडं शांत बसावं म्हणून खूप छान वाटतं असं मंदिरात जाऊन देवापाशी पण कधी कधी बसून बघा, खूप शांत, मनाला शांतता लाभते, मन प्रसन्न होतं. त्यासाठी मी ह्या मंदिरामध्ये आलेले आहे. सगळीकडे झाडं, असं वातावरण खूप भारी वाटतंय. वारं सुटले, आभाळ यायला लागले, त्यामुळं तर खूपच छान वाटते. तर माझा ब्लॉग आवडलेला असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी पूजा कशी वाटली ते नक्की कमेंट करा. ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिली हे माझ्या चॅनलचं नाव आहे. आणि आमचा गणपती बाप्पा कसा वाटला ते नक्की मला सांगा. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिली. चला, बाय बाय. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि
गणपतीची पूजा पण करून झालेली आहे. खूप मन प्रसन्न वाटलं, छान वाटलं. आणि हे बघा आता घरी जायची वेळ झाली. बाबा म्हटले की मी येतो गाडी घेऊन, तोपर्यंत चल तू पुढं. आणि बाबांनी आता निघालो आमच्या घरी. आणि हा आहे वडा. आणि वड्यातला गणपती, ह्या गणपतीला नावच आहे की वड्यातला गणपती. आणि सोनाराच्या मळ्यात गणपती आहे, त्यामुळं पण हे सोनाराचा गणपती, वड्यातला गणपती असं म्हटलं जातं. आणि आम्ही दोघंजण मिळून असं मस्त व्हिडिओ काढत आलो, कारण हा रस्ता आहे तो आमचं ज्या जुनं घर होतं तिथला रस्ता आहे. आणि finally आम्ही घरी आलो. आणि घरी येताना हे बघा कोल्हापूरची अक्कोळची मेंढरं येत होती येताना. तर आम्ही घरी आलो. व्हिडिओ काढायचा आहे. उतर दे कुठलं गाव? अक्कोळ आहे बाय. कुठं अक्कोळ का दुसरं आहे? बेनाडी. हा 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 ते सकाळी विचारायला आलती, मालकाचं घर मी दाखवलं.